आलाय वाटतं याला पण बोईट. हा बघा या पण बॉटलीमध्ये बोईट आला बघा इकडनं. दोन आहेत का एकदाच? एका ह्याच्यामध्ये दोन आले वाटते. अरे दोन बोईट आली ते एक नंबर आहे बघा. नाही दोन आहेत दोन. एकदाच दोन बोईट आले ते. बोटाची साईज बघा घेतली मोठी आहे बघा. मोठी साईज आहे. अरे एक नंबर साईज आहे बघ. दाखव इकडे हातात घेऊन दाखव ना बोईट. साईज कसली मोठी. साईज जबरदस्त साईज आहे बघा. मस्त साईज आली आहे. मोठा बोईट आहे. या बॉटलीत बोईट आलीत आहेत. एका बॉटलीत दोन बोईट आहेत वाटतं. दोन आहेत. अरे वाय बघा दोन बोईट जबरदस्त. दोन बोईट आले एका ह्याच्यामध्ये बॉटलीमध्ये. मस्त बोईट आली दोन्ही पण. आहे बोटी. बोईट आलाय बॉटलीमध्ये. मोठा बोईट आहे रे एक नंबर. मस्त साईज आहे बोईट. चांगला बोईट भेटलाय. या पिशवीमध्ये बोईट बघ किती आहेत. नमस्कार मित्रांनो, मी यश टबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, पावसाळी सीझन चालू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये ना सर्व मच्छीमार आहे ना म्हणजे बोटी वगैरे बंद असतात आणि त्याच्यामुळे ना आपण खाडीमध्ये सध्या तरी मासेमारी करत असतो. आणि आज आहे ना आपण दिव्यागर गावामध्ये आलेलो वडणीच्या पेऱ्यासाठी. तिकडे पण आपल्याला नंतर जायचं आहे. त्याच्या अगोदर आहे ना सर्व इकडचे गावात जी मुलं आहेत ना मित्र आपले ते सर्व आहेत ना बाटलीने बोईट काढतात आहेत. तुम्हाला मी दाखवलेलं अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये. तर आता ना परत एकदा दाखवतो बाटलीने बोईट कशी पकडतात ती तुम्हाला दाखवतो थोडक्यात. पाठीमागे इकडे बोईट गरवायला बसलेत आहेत बाटलीने. तर बघूया काय पद्धत आहे ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. हे बघा इकडे सर्वजण गरवायला बसलेत आहेत. बघूया कोणाला पहिले बोईट येतोय ते. किंवा बॉटल बघा कशा पद्धतीने बांधलेली आहे. आणि याच्यामध्ये आता पीठ टाकणार ना. हो याच्यामध्ये आता पीठ टाकतोय. इकडे तागडी टाईप केलेली आहे बघा. आणि आता लांब उडवायची आहे. बघूया आता. अब इकडे याला बोईट आलेला आहे बघा. बघा बोईट बघा बोईट मासा बघा. मगापासून बरेच काढलेत बोईट आहेत बघा. आपण लेट आलो. इकडे बोईट बघा किती आहे. यांनी पण काढला बघा. दादानी पण काढला आहे. पटापट बोईट येतात आहेत. 5-6 जणांनी आहेत ना बॉटल्या टाकल्यात आहेत. पीठ टाकून आता पुन्हा एकदा बाटल्या उडवते. हा बघ इकडं आला बघा. या दादाला पण एक आलाय बघा. मोठा आहे वाटते काय. हा बघा आला. साईज बघा साईज. मोठे मोठे बोईट येतात आहेत. तीन काढली आत्ताच. 3 बोईट भेटले आत्ताच जस्ट आलाय. अजून एक बोईट काढलाय. पटावर दुसरा बोईट. ही पण साईज मस्त आहे. मोठी साईज आहे पण. किती मोठा बोईट आहे. कधी कधी जात असतील ना ऋतिक. कधी मग जातात. छोटे असल्याने बोईट जातात. एक छोटा बोईट आहे. अजून एक छोटा बोईट आला. या पिशवीतून बोईट आहे. आलाय ना बोईट. बारीकच आहे बोईट. मजा वाटते बोईट पकडायला बाटलीमध्ये. फुल टाइमपास पावसाळी टाइमपास. या दादाला पण एक बोईट आलाय बघ इकडे बाटलीमध्ये. साईज
इथे 6-7 जण बोईट पकडायला बसलेले आहेत आणि पटापट ना प्रत्येक जण एक तरी बोईट काढतोयच आहे लवकर. आलाय वाटतं याला पण बोईट. हा बघा या पण बॉटलीमध्ये बोईट आला बघा इकडनं. 2 आहेत का एकदाच? एका ह्याच्यामध्ये 2 आले वाटते. अरे 2 बोईट आली ते एक नंबर आहे बघा. नाही 2 आहेत 2 बोईट आले ते. भेटायला आले ना पटापट भेटतात. बघा या बोटलीमध्ये पण बोईट आला बघा. छोटा आलाय ना बघा छोटा बोईट. मस्त आहे की मजा येते बोईट पकडायला. आणि दिव्यागर गावातली खाडी आहे. छोटीशीच खाडी आहे पण मजा वाटते बघा मासे पकडायला. बघा आलाय छोटा बोईट आहे बॉटलीमध्ये बघा. नाही मोठी साईज आहे मस्त साईज आहे बघा. साईज चांगली आहे. बघा अजून एक बोईट आलाय बघा. बोईट बघा साईज मस्त आहे आणि पटापट बोईट येतात आता. याच्यामध्ये बघ या जालीमध्ये बघ किती 6-7 बोईट दिसतात. 5-6 बोईट आहे त्याच्यामध्ये. आणि या दादाने मस्त बोईट काढली आहेत. रोशन वाटतं रोशन. या जबरदस्त बोईट काढली आहे. बॉटल बघ किती लांब उडवतात बॉटल. बघा एकदम कोपऱ्याला त्या कोपऱ्याला बोईट ओढतात कारण इकडे जवळ बोईट नाही आहेत. त्या साईडच्या खाडीच्या टोकाला त्या साईडला बोईट आहेत. आलाय ना बोईट. अरे बघा अजून एक बोईट आलाय बघा. मोठा बोईट आहे. पटापट बोईट भेटतात आहेत. साईज एकदम लेवलचे. हां चाऱ्यासाठी ना पीठ वापरतात. गव्हाचं पीठ आहे. लांब लांब बॉटल उडवतात. प्रत्येकला आला बोईट बघा. वा मोठी बोईट आहे. मोठी साईज आहे. साइज देखो साइज छोटी सी है. दादाला पण बोईट आलाय तिकडे बाटलीमध्ये बघा. किती आहेत? एकच आहे ना. मोठा साईज आहे बघा. साईज मोठी आहे पण. बोटाची साईज बघा घेतली मोठी आहे बघा. मोठी साईज आहे. अरे एक नंबर साईज आहे बघ. दाखव इकडे हातात घेऊन दाखव ना बोईट. साईज कसली साईज जबरदस्त साईज आहे बघा. मस्त साईज आली आहे. मोठा बोईट आहे. बॉटल पटापट उडत येते बघा. तिकडे बॉटल टाकली भाई. आपल्या भावाने पण बोईट काढला इकडे बघा. आत्ताच आलेला आणि मोठा बोईट काढलाय. पहिलाच बोईट आहे ना भाऊ. पहिलाच बोईट आहे बघा. मोठ्या साईजचा बोईट काढला आत्ताच आला जस्ट. आणि लवकर बोईट काढला बघा. साईज मस्त साईज आहे. जाईल पकडून देऊ. मोठा बोईट आहे. आलाय का बोईट? अरे वा बघा याच्यामध्ये पण आलाय बोईट. छोटावाला बोईट आहे. 2-3 दगड आले. या बॉटलीत बोईट आलीत आहेत. एका बॉटलीत 2 बोईट आहेत वाटतं. 2 आहेत. अरे वा बघा 2 बोईट जबरदस्त. 2 बोईट आलीत एका याच्यामध्ये बॉटलीमध्ये. मस्त बोईट आलीत दोन्ही पण. एका बॉटलीमध्ये 2 बोईट आहे. इकडे अजून एक बोईट आला बॉटलीमध्ये. बोईट साईज मस्त आहेत बाकी.
हा बोईट काढलाय ना बघा, पटावट पटावट बोईट येतात बघा. भागी बदलला. दाखव इकडे दाखव, जबरदस्त बघा साईज बघा बोईटाची, एक नंबर. मस्त बोईट भेटत चालली. शिशीमध्ये बोईट टाकून घेतलंय. बघू दे आता बोईट आहेत का. बघा आलाय, दर्शनला पण आलाय बघा. अजून एक बोईट आला बघा, पटावट पटावट बोईट येतात आहेत. हे बघा जबरदस्त, एक नंबर बोईट, मस्त साईज झाली. लांब लांब बॉटले उडवतात. पिशवी नाही बोईट आलाय बघा. चला नवीन नौका आलेला. तेव्हा बोईट आलाय दादाला पण, एक नंबर. दाखव इकडे, आयुष्यात पहिल्यांदा आलेला मला वाटतं पहिल्यांदाच बोईट पकडायला आलेला दादा. तेव्हा बोईट काढलाय त्याने. डायरेक्ट तेव्हा आता माणसं किती जमले बोईट पकडायला. भरपूर इथे गर्दी आहे इकडे बघा, भरपूर लोक आली आहेत. पूर्ण गावातली बहुतेक लोक बघा दिसत आहेत बोईट पकडायला. ही अशी मच्छी असते, साईज असते 100ला फक्त 4. 100ला 4 ना. पावसाळ्यामध्ये मच्छी मागत असते ना पण. हे दादाला परत एकदा बोईट आलाय आणखी बघा. हा साईज चांगली आहे बघा, जबरदस्त बोईट आहे बघा. माणसं किती जमली बोईट पकडायला. आला परत, अरे वा जबरदस्त. दादाने पुन्हा एकदा बोईट काढलाय. पटावट पटावट बोईट काढलाय बघा. दुसरा बोईट आहे ना, दुसरा. एक नंबर आहे बघा. पाठीमागे बॉटल्या बघा किती टाकल्यात आहेत आणि पटावट पटावट बोईट काढतात आहेत. नाही ना करून आहे ना, बॉटल टाकल्याच्या नंतर ना 5-10 मिनिटांनी बोईट. अजून एक बोईट आला इकडे त्या साईडला. भावाला बोईट आला ते दाखवतो तुम्हाला. अजून एक बोईट, पटावट पटावट बोईट येतात आहेत. तेव्हा पुन्हा एकदा काढलाय. या दादाला भरपूर बोईट भेटलीत आहेत बघा. अजून एक बोईट काढलाय, पटावट पटावट बोईट काढतोय. पिशवीमध्ये बोईट बघा किती भेटले ते बघा. याच दादाला सर्वात जास्त बोईट भेटलीत आहेत. आणि करून 20-25 बोईट जास्त असतील, 25-1. तेव्हा मोठा बोईट आलाय बघा, जबरदस्त साईज आहे बघा. मोठ्या साईजचे बोईट आहे. दाखव इकडे हातात घेऊन. साईज बघा, साईज बघा. बॉटलीच्या वरती बोईट आलाय मोठा, जबरदस्त साईज काढली. इकडे दर्शनने पण बोईट काढलाय बघा. स्विमिंग पूल आता 7 जणांनी बोटल्या उडवल्यात पाण्यामध्ये. गावात बहुतेक लोक आले बोट बघायला बघा. बघायला पण आले, पकडतात ते. आणि 8-9 जण गरवायला पण बसलेत आहेत. आणि अशा साईड खालच्या साईडला पण खाडीच्या तिकडे तिकडे जसे जसे खालती झालं ना तसे जसे सर्वजण बसलेले असतात. बोट आलाय वाटतं इकडे. एक गेला आणि एक बोट राहिला बोटली मध्ये. या साईडला इकडे बोट आलाय. साईज मोठी आहे बोटाची. एक बोट आला या बॉटलीमध्ये पण.
दीपक गेलो आता आला तर पाडावला नाही तर काय नाही. बहुतेक गावातले लोक आले आहेत बोईट पकडायला. अरे बघा या भावाला एक बोईट आलाय अजून एक. एक गेला का बोईट बॉटलीतून? दोन होते त्यातले एक बोईट गेला आणि एक आला बघा. बघा, आहे बोटी. बोईट आलाय बॉटलीमध्ये. मोठा बोईट आहे रे, एक नंबर. मस्त साईज आहे बोईट. चांगला बोईट भेटलाय. त्या पिशवीमध्ये बोईट बघ किती आहे. तर मित्रांनो आपण आलेलो बोईटं पकडायला आणि पाठीमागे भरपूर लोक आहेत ना बोईटं पकडत होती आणि आता सर्व बोईटं पकडून झालेत आहेत आपली. आणि आता आहेत ना आपण चाललोय दुसऱ्या इकडे, म्हणजे पेरा करतात ना, पेऱ्याने मोठमोठी बोईटं पकडतात वडणीच्या पेऱ्यावरती ना, वावतीच्या त्या शेंशाच्या पेऱ्यावरती ना आता आपण बोईटं पकडायला जाणार आहोत. त्यामुळे आता बोईटं पकडायची आपण बॉटलीमधून बंद केलीत आहेत. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला बॉटलीमध्ये बोईटं पकडायची व्हिडिओ? तर तुम्हाला दाखवलं बॉटल असते, त्याला बॉटलीला दोन साईडून होल पाडलेले असतात. तागडी टाईप बांधायची असते बॉटल ती. आणि त्याच्यामध्ये ना आतमध्ये दगड टाकायचा, पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना पीठ मिक्स करून आहे ना ती बॉटल टाकायची पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये बॉटल टाकल्याच्या नंतर आहे ना ती आपल्याला जोराने अशी ओढते बॉटल. ओढल्याच्यानंतर समजायचं की मासा आलेत म्हणून, बोईट आलाय म्हणून ती ओढायची. तर अशी असते ही बॉटलीमधून बोईट पकडण्याची पद्धत. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली का? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो.